सावित्रीबाई फुले वसतिगृहाचं काम सुरू झालं. हळूहळू मुली यायला लागल्या, शाळेत ॲडमिशन्स झाले. पण स्थानिक पातळीवर तिथे मदत मिळणं तितकं शक्य नव्हतं. म्हणजे जर आपण मुली सांभाळतोय तर त्यांचं पालनपोषणही नीट व्हायला हवं, त्यांचं शिक्षणही नीट व्हायला हवं. आणि या विचारातूनच मला वाटतं माईंचे जे पुढचे दौरे जे सुरू झाले, माईंनी जो संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कारण तिच्याकडे स्वतःकडे असं काही नव्हतं, पण ती समाजाला जोडू पाहत होती या कामाशी, की इथे गरज आहे, इथे द्या. आणि त्यातूनच मग अगदी धुळे, नाशिकपासून इकडे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, म्हणजे हा मराठवाड्याचा पट्टा जोडला अगदी चंद्रपूरपर्यंत. आणि हा मधला भाग जो आहे नगरपासून तर औरंगाबादपासून, तिने एकही जिल्हा सोडला नाही. आणि सगळीकडे मी हे काम करते आहे, तुम्ही ह्या कामाला मदत करा किंवा तुम्ही ह्या कामाला जॉईन व्हा, असं करत तिचे ते दौरे सुरू झाले. आणि त्यातून जी काही मदत मिळत गेली त्या मदतीवर सावित्रीबाईचं काम सुरू झालं. पण मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो दीपक दादाचा. अरुण भाऊनी ती जी जबाबदारी घेतली होती, त्याचं काम ऑलरेडी सुरू झालं होतं. पण आई जो विचार करायची, आईला जे करायचं असायचं ते दादाला खूप छान कळायचं, की आईला काय म्हणायचं. त्यांची वेवलेंथ म्हणा किंवा एकमेकांना समजून उमजून घेणं म्हणा, हे खूप छान नातं होतं ते. आणि मी तर तेव्हा शाळेमध्ये होते, 7वी 8वी माझं शिक्षण तेव्हा चालू होतं. पण त्या काळामध्ये आईला खऱ्या अर्थाने जर कुणी मदत केली असेल किंवा सपोर्ट केला असेल किंवा सोबत केली असेल तर मला वाटतं तो दीपक दादा आहे, जो आता ममता बालसदनचं काम सांभाळतो. आणि तोच पुढे एक नवीन टर्न घेऊन येणार होता माईंच्या कार्यामधला. त्याविषयी आपण पुढच्या भागात बोलणार आहोत.